ऍक्च्युली या घाटामध्ये ना बरेचसे नियम आहेत. म्हणजे तर नियम फॉलो करतच गाडी चालवायला लागते. मस्त असा परिसर आहे बघा. खालच्या साईडला तुम्हाला आता दिसत असत. आता उन्हाचा टायमिंग आहे त्यामुळे मी एकदम सावकाश गाडी सेकंड थर्ड गिअरवरतीच खाली उतरवणार आहे, कारण भरपूर अशी गरम होऊ शकते गाडी. डिक्स जास्त गरम होतील, डिक्स आणि ब्रेक लायनर. त्यामुळे इथं गिअरवरतीच गाडी जास्तीत जास्त उतरवण्याचा प्रयत्न करू आपण. सेकंड वरती तरी गाडी बघा 34-35चा स्पीड घेते सेकंड गिअरवरती. म्हणजे गाडीमध्ये आपला 700-800 किलो माल आहे. त्यामुळं आणि ट्रॅफिक बिलकुल नाही. आता उन्हाच्या टायमिंगला कोणीच नसतंय, त्यामुळे बघा ना कसलं मोकळं वाटतंय, एकदम मोकळं. खालचा परिसर तर एक नंबर असा दिसतोय. मी ऑलरेडी 5-6 वेळा हा सत्यमंगलमचा घाट कव्हर केलेला आहे. हेअरपिन बँड बघा 26, 27. लय भारी वाटतं इकडून गाडी चालवायला. म्हणजे जेवढ्या पण वेळा मी इकडून गेलोय ना, सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. मस्त वाटतं घाटातून प्रवास करताना. यार कसं आहे एकच नंबर. तिकडं वरती होतो बघा आपण, त्या पॉइंटला होतो त्या. हा वरती बघायच्या ना, खाली पण बघायला लागते. बिलकुल अजिबात कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही या घाटात, कोणत्याही प्रकारची. व्यवस्थित आणि सुस्थितीत गाडी चालवायची, ध्यान देऊन रस्त्यावरती. तुम्ही जर प्रवास केला असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तुमचा आलेला अनुभव नक्की शेअर करा.